दर पडल्यामुळे आधीच संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात आहेत। आता मार्केटमध्ये त्यांची लूट होत असल्याचा आरोप ते करतायत। कसल्या प्रकारची लूट होत आहे? इथे अशी लूट होत आहे की समजा एक ती आपलं 3 टनाची गाडी आहे, मेटाडोर आहे पिकअप, त्याच्यामध्ये काटा झाल्याच्या नंतर समजा आपली 3 टन माल आहे, पट्टी बनवताना 300 किलो माल कापला जातो। ते म्हणतात हे चुरा आहे बा तुमचा, हा माल आम्हाला मायनस पाहिजे, त्या हिशोबाने ते पट्टी देतात आम्हाला। म्हणजे वजन कमी देतात, कमी देतात, वजन झाल्याच्या नंतर कमी देतात। किती रुपयात नुकसान आहे एका गाडीमध्ये? एका गाडी मग पकडा ना तुम्ही 25 रुपये जरी मोसंबी विकली आज तर 3 टन म्हणजे 7,500 एका गाडीमागे नुकसान आहे। तुम्ही तक्रार नाही केली याची? तक्रार कोणाकडे करायची, कोण ऐकून राहिलं इथे? अधिकाऱ्यांकडे नाही अजून केलीच ना, मग करावं लागेल कोणाकडे, तर त्याची माहिती नाही परिस्थिती आहे। परिस्थिती तर मोठी गंभीर आहे दादा। कास्तकारांची परिस्थिती मोठी गंभीर झालेली आहे। कास्तकाराचं कोणीच ऐकत नाही। आपलं सरकार म्हणते आम्ही कमिशन बंद केलं। इथं 7% कमिशन चालू आहे, ते त्याच्या माध्यमातून नाही घेत कमिशन म्हणून, हां दुसऱ्या माध्यमातून ते आमच्यापासून कमिशन घेणं चालू आहे। नुसती लूट चालू आहे। त्याचं काय? माल कापला जातो म्हणजे आम्ही माल घरून छाटून आणतो। त्याचे 2-4 कट्टे जे काही निघाले खराब मालाचे, 3 नंबर माल जो आहे तो आम्ही घरून छाटून आणतो आणि त्याच्या बाद नंतर 100 किलो काठ हा टनाप्रमाणे काटला जातो। आणि ती त्याच्यानंतर बी जेव्हा गाडी खाली होते तेव्हा बी एक्स्ट्रा काठ पूर्ण गाडीवर 50-60% म्हणजे 50-60 किलो एक्स्ट्रा काठ घेतेच। त्याच्या व्यतिरिक्त अशी लूट चालली आहे। काका संत्र्याचं काय हे आहे? संत्र्याच्या एका टनामागे 50 किलो काठ घेऊन राहिले आणि पहिले तर छाटणी तर करूनच टाकते। छाटणीचा जो माल तो वाया गेला तो गेला, म्हणजे ते 50 किलो 100 किलो जो निघते तो गेला, तो बेभाव म्हणजे चुरा म्हणून तो विकायला लागते, म्हणजे त्याचा काही मोल नाही आहे। दुसरं काठ म्हणजे नेमकं काय समजून काय माहीत नाही। 50 किलो 1 टना मागं घेऊन राहिले संत्र्यामध्ये। मी त्याचे पैसे देत नाही तुम्हाला? नाही हे मायनस। म्हणजे जसं 2 टन जर माल भरला, 2 टन जर माल भरला त्याच्यामागे 100 किलो 50 किलो असे ते काठ घेतात। ते काठ 50 किलो ते काठ घेते टनामागे। ते कशासाठी घेते? त्याचे पैसे देत नाही? नाही त्यांचं नाही। जो माल आमचा 1800 किलो राहील त्यांचाच आम्हाला ते पैसे देणार। जसा जो आता 2 टनाचा माल भरला आहे तर ते काट करून ते आमचे 1800 किलो राहील, 21 जे काही 1900 किलो राहील त्याचा आम्हाला पैसे देते। आसमानी संकटात शेतकरी लुटला जातो, नुकसान होतोय, रडकुंडीला आला, मार्केटमध्येही लूट होतोय। यांनी समजा 1 टन संत्री विकायला आणली तर 50 किलो संत्रीचे पैसेच देत नाही दलाल, असं ते म्हणतात, म्हणजे काट केले जातात। हे मोसंबी घेऊन आले समजा 1 क्विंटल तर 100 किलो 100 किलो मोसंबीचे पैसेच देत नाही? नाही बिलकुल नाही। मग तुम्ही तक्रार करायला पाहिजे। अरे तक्रार कोणाकडे करावं, इथे कोण ऐकून राहिला आहे? गंभीर समस्या आहे ही। नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संत्रा मोसंबी उत्पादन केलं जातं आणि या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये लुटलं जातं असा आरोप यांचा होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।